नमस्कार. चला तर मग, शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट या अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त संकल्पनेचं विश्लेषण करूया. प्रिन्स फिलिप यांचं हे विधान अगदी परफेक्ट आहे, विशेषतः त्या विचारवंतांसाठी ज्यांनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतेच्या भविष्याबद्दल एक धोक्याचा इशारा दिला होता. तर मग आपण त्याच विचारप्रवर्तक कल्पनांमध्ये थोडं खोलवर जाऊया, ज्यांनी पहिल्यांदाच शाश्वततेबद्दलच्या जागतिक चर्चेला तोंड फोडलं. गोष्ट आहे 1960च्या दशकाच्या शेवटची. काही शास्त्रज्ञ आणि विचारवंतांनी एकत्र येऊन क्लब ऑफ रोमची स्थापना केली आणि फक्त काही वर्षातच म्हणजे 1972मध्ये त्यांनी जगासमोर एक असा संदेश ठेवला जो खूपच कठोर आणि धक्कादायक होता. त्यांच्या अहवालात 3 असे मुद्दे होते ज्यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. पहिलं, पृथ्वीवरची खनिज संपत्ती लवकरच संपणार आहे. दुसरं, आपली कोसळणारी आर्थिक व्यवस्था काही छोट्या मोठ्या प्रयत्नांनी सुधारणार नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात वादग्रस्त म्हणजे संसाधनांचा ऱ्हास थांबवायचा असेल तर लोकसंख्या वाढ आणि आर्थिक वाढ दोन्ही ताबडतोब आणि ड्रास्टिक पद्धतीने म्हणजे अगदी टोकाचे बदल करून कमी करावी लागेल. आता इतके गंभीर इशारे मिळाल्यानंतर साहजिकच संपूर्ण जागतिक समुदायाने एका नवीन मार्गाचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि यावर सगळ्यात जास्त स्वीकारलं गेलेलं उत्तर आलं ब्रुंडलँड आयोगाकडून. त्यांनी शाश्वत विकासाची एक प्रभावी व्याख्या केली. विकास असा हवा जो आजच्या गरजा तर पूर्ण करेलच, पण भविष्यातल्या पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड करणार नाही. पण गंमत म्हणजे ही शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटीची कल्पना जितकी साधी वाटते तितकी ती नाही. याच्या मुळाशी एक खूप मोठा आणि महत्त्वाचा वाद आहे. आणि हा वादविवाद नेमका काय आहे तो एका साध्या प्रश्नावर येऊन थांबतो. आपली नैसर्गिक साधनसंपत्ती, आपलं नैसर्गिक भांडवल इतकं महत्त्वाचं आहे की ते जसल्याच्या तसं जपायला हवं, की मानवाने तयार केलेलं तंत्रज्ञान त्याची जागा घेऊ शकतं. तर सबळ शाश्वतता मांडणारे काय म्हणतात? त्यांच्या मते सगळ्यात बाहेर आहे पर्यावरण, त्याच्या आत आहे समाज आणि समाजाच्या आत आहे अर्थव्यवस्था. म्हणजे पर्यावरणच हा आपला मूळ पाया आहे आणि बाकी सगळं त्यावर अवलंबून आहे. याच्या अगदी उलट दुबळी शाश्वतता मॉडेल या तिन्ही गोष्टींना म्हणजे अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यांना 3 एकमेकांना छेदणाऱ्या वर्तुळांसारखं पाहते. याचा अर्थ आपण एका क्षेत्रातील नुकसानीची भरपाई दुसऱ्या क्षेत्रातील प्रगतीने करू शकतो. आणि हा जो वाद आहे ना, तो फक्त कागदावरचा किंवा पुस्तकातला नाहीये. अशाश्वत मार्गाने चालण्याचे परिणाम अगदी खरे आहेत, धोकादायक आहेत आणि ते आज आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतात. आणि ही धोक्याची चिन्ह कोणती आहेत? तर बघा, जमिनीच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढलेली लोकसंख्या, दूषित आणि कमी होत चाललेलं पाणी, औद्योगिक प्रदूषणामुळे होणारी आम्लवृष्टी, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि ऊर्जेची तीव्र टंचाई. महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे काहीतरी भविष्यात घडणार आहे असं नाही, तर ह्या गोष्टी आत्ता आपल्या आजूबाजूला घडत आहेत. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ऊर्जेचा वापर. एक मोठा धोका हा आहे की आपण अपुनर्नवीकरणीय ऊर्जेवर म्हणजे नॉन रिन्युएबल एनर्जीवर प्रचंड अवलंबून आहोत आणि याच्यामुळे भविष्यात एक मोठं ऊर्जा संकट उभं राहणार आहे हे नक्की. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, शाश्वतता म्हणजे फक्त पर्यावरण, झाडं किंवा अर्थव्यवस्था नाही. याचा थेट संबंध मानवी प्रतिष्ठा आणि आपल्या सगळ्यांच्या कल्याणाशी आहे. याच संदर्भात नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांचं म्हणणं होतं की दुष्काळासारखी संकटं फक्त अन्नाच्या तुटवड्यामुळे येत नाहीत, तर लोकांकडे ते अन्न विकत घेण्याची शक्ती नसते म्हणून येतात. ही एक सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे. म्हणजेच काय, तर हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. जेव्हा आपण अशाश्वत मार्गाने जातो तेव्हा त्याचा फटका फक्त निसर्गाला बसत नाही, तर तो माणसांना बसतो आणि त्यातूनच मग दुष्काळ, गरिबी, संसाधनांचा ऱ्हास आणि सामाजिक अस्थिरता निर्माण होते. आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण एका मूलभूत प्रश्नावर येऊन पोहोचतो, जो आपल्या काळातील शाश्वत विकासाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. निसर्गाने दिलेलं हे भांडवल आपण केवळ खर्च करत आहोत की भविष्यासाठी त्याची गुंतवणूक करत आहोत?